राज्यामधील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे। याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा देखील नियोजित आहे। यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। निवडणूक प्रक्रियेमुळे प्रशासकीय यंत्रणा व्यस्त राहणार असल्याने परीक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी मयूर बोरसे। मयूर, तृप्ती, आपल्याला माहितीच असेल की आज झालेल्या मतदानाचा निकाल हा 21 डिसेंबरला लागणार आहे। न्यायालयात गेल्यानंतर याचिकाकर्त्यांनी अपील केलं होतं की उद्या निकाल लावू नये, उद्या निकाल जाहीर करू नये। तो आता 21ला होणार आहे आणि त्याच दिवशी MPSC कडून घेण्यात येणारी गट ब ची अर्थात कंबाईनची परीक्षा म्हणून प्रसिद्ध असलेली ही परीक्षा आहे, जिच्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी तयारी करत असतात। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही परीक्षा होत असते। ही पूर्व परीक्षा जवळपास साधारण 3 ते 4 लाख विद्यार्थी दरवर्षी देत असतात। एवढ्या मोठ्या प्रमाणावर यंत्रणा त्यांच्यासाठी कामाला लागलेली असते आणि त्याच यंत्रणेला 20 डिसेंबरला 24 नगर परिषदांच्या 154 सदस्यांसाठी होणाऱ्या निवडणुकीतही काम करायचंय आणि 21 डिसेंबरला मतमोजणीचंही काम करायचंय। त्यामुळे आता या परीक्षेवर टांगती तलवार आहे। अर्थात MPSC कडून अजून असं कोणतेही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाहीये। MPSC ने असं अजून जाहीर केलेलं नाही की या परीक्षा पुढे जातील किंवा त्यांची एक बैठक होणार आहे। त्या बैठकीत सगळे सदस्य आणि मुख्य अधिकारी त्यांचे उपस्थित राहतील आणि त्यानंतर त्यांच्या बैठकीत ठरेल परीक्षा त्या दिवशी होणार आहे किंवा नाही। पण यामुळे आता विद्यार्थ्यांमुळे संभ्रमाचं वातावरण आहे। परीक्षा त्याच दिवशी होणार की लांबणीवर जाणार। विद्यार्थी वर्षभर या परीक्षेसाठी तयारी करत असतात, त्या दिवसासाठी त्यांनी नियोजन करून ठेवलेलं असतं, पण ती जर पुन्हा पुढे जाणार आहे कारण 15 ठिकाणी 15 जिल्हे असे जिथे महानगरपालिका नाही आहे, जिथे नगर परिषद आहेत ते, आणि ही परीक्षा मुख्यतः जिल्ह्यांच्या ठिकाणी होते। त्यामुळे तिथली यंत्रणा ही दोन्ही ठिकाणी काम करणार आहे आणि त्यामुळे तिच्यावर ताण येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच ही परीक्षा जी ती त्या दिवशी होती की नाही यावर आता प्रश्नचिन्ह आहे। तृप्ती, निश्चित आधीच पुढे ढकललेला निकाल आणि त्यानंतर आता हा परीक्षांचा प्रश्न, यावरती काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। मयूर, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।